हाय सर्वांना, शुभ सकाळ. वर्षश्राद्धाचा दिवस उगला आणि वंशू इथं झोपलेला होता कारण की लाईटचा खूप प्रॉब्लेम होता. फॅन लावून दिला तिथं त्यांनी आणि झोपी गेला तो कारण की सगळे शांत होते. एवढे काही बडबड चालू नव्हती. विधीला सगळे बसलेले होते म्हणजे ब्राह्मणाची वाट बघत होते. ब्राह्मण काय आलेले नव्हते आणि हे सगळे ना नितीनच्या मामाचे मुलं, मावशीच्या मुली ह्या सगळ्या बसलेल्या आणि नंतरून मग ना ब्राह्मण आले आणि विधी चालू झाला. विधीला आहे ना त्यांचे मोठे मामा बसलेले, हे जे पिंक ड्रेस घातले त्यांचे मोठे मामा आहे आणि समोर जे बसले ते नितीनचेच पप्पा आहे कारण की ते महिने जेवायला आलेले होते. तर त्यांच्यासाठी कपडे केलेले, ते कपडे वगैरे देण्यासाठी त्यांना तिथं बसवलं. बाकीच्या सगळ्या बायका ज्या बसलेल्या होत्या ना त्या त्या आजोबांच्या बहिणी, लेकी, अजून त्यांची बायको, परत इथं त्यांचं बेडवर जे बसलेले ते त्यांचे नितीनचे लहाने मामा आहे आणि ते शेजारी बसलेले ते त्यांचे त्या आजोबांचे सख्खे भाऊ आहेत. तर मग ते सगळे विधी चाललेला आणि डॉक्टर बोलले की चला आपण सगळ्यांसाठी थोडासा नाश्ता बनवू कारण की काहीच बनवलेलं नव्हतं. मग ते बोलले की चला आज आपणच बनवू. मी बनवतो सगळ्यांना पोहे आणि सगळे बघायला येत होते की दाजी कशा आता पोहे बनवताय. तर मला सगळ्यांना सांगत होते की मी आता 50,000 रुपये सुपारी घेतली आहे आणि तुम्ही पण मला म्हणजे. आणि मग बाकीचे बोलायला लागले की आता आम्ही पण दाजी तुम्हाला काही काही सामान आणून देतो, आम्हाला सांगा आणि त्यातले पैसे आमच्यासोबत पण शेअर करा. आणि मला बोलत होते की इथं हे ठेवलं आहे, तिथं ते ठेवलं आहे, मला विचारतो, मला सगळं माहिती आहे. तर आमच्या दोघांनी मिळून आम्ही मस्त पोहे वगैरे केले. सगळ्यांनी ते खाल्ले पण सगळ्यांना आवडले. आणि ही डॉक्टरच्या मामाची मुलगी आहे आणि ते सगळं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाला. बाकीचं काही शूट घेतलं नाही आणि डायरेक्ट आलो आम्ही नितीनच्या काकूच्या घरी. तर त्यांना मी काकूच म्हणते बरं का, सासूबाईंना माझ्या छोट्या आहेत त्या आणि ही माझी जाऊबाई आहे. तर त्यांनी खूप सारं असं माळव लावलं आहे म्हणजे असं भाजीपाला लावलं आहे. तर त्या चवळीचे शेंगा मला खूप आवडतात आणि नितीनला पण खूप आवडतात. नितीन तिथंच राहिले होते, आम्ही लवकर आलेलो. आई पण आमच्यासोबत होती, नाना पण होते आणि बाळ खूप किरकिर करायला लागलं. त्यांना म्हटलं तुम्ही नंतर या निवांत, मी जाते पुढं. मग आलो आम्ही खंडाळ्यामध्ये, तिथे थांबलो काकूंच्या घरी. तिथं मस्त मग त्या शेंगा तोडल्या, परत आंबाड्याची भाजी पण होती तिथं, ती पण तोडली. आणि मला सगळं आवडत्या बरं का भाज्या त्याच्यामुळं. आणि ही जी आहे ना माझी जाऊ, तिची सख्खी बहीण मी मला वहिनी केली आहे, त्यामुळं असं एकत्र नातं झालं आहे. ते इकडं काकू सगळं देत होत्या, हरभरे दिले, परत अजून ज्वारी दिली, बरंच काय काय देत होत्या. परिसर बघा तिथला खूप छान होता. सगळीकडं कैऱ्या लागलेल्या होत्या आणि जांभळीला पण खूप बार आलेल्या आता, म्हणजे असं छोटे छोटे दिसत होते फुलं. आता ते पण नेक्स्ट मंथमध्ये मस्त येतील. त्याला जर जाणं झालं तर नक्की मी जाईल परत काकूच्या घरी आणि जांभळं घेऊन येईल. आणि मस्त वातावरण आहे, इतके हसून खेळून राहतात. ते असं वाटत नाही मला की माझ्या सासूबाईंच्या घरी आले किंवा असं काही, बिलकुल वाटत नाही. मस्त जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला. वंशू पण झोपला होता थोड्या वेळ, प्रेम पण झोपला. निघालो, एक गोणी भरून सामान दिलं त्यांनी डायरेक्ट. आणि तुम्हाला माझे शॉर्ट्स कसे वाटताय, थोडंसं उशीर होतोय शॉर्ट्स टाकायला, समजून घ्यायचा. तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी